तर आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण बस अपघाताला एका मद्यधुंद मोटरसायकल स्वाराची टक्कर कारणीभूत ठरल्याची धक्कादायक माहिती समोर आली। आता या अपघातात 2 लहान मुलांसह मोटरसायकल चालक आणि बसमधील एकूण 20 जणांचा मृत्यू झाला, 9 प्रवासी जखमी झाले आहे आणि अपघातापूर्वीचा मोटरसायकल स्वाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। त्यामध्ये ती व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचे अगदी स्पष्टपणे दिसतंय। बघूया या अपघाताचा एक सविस्तर रिपोर्ट। आंध्र प्रदेशातील कुर्नूल इथं शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण बस आगीच्या चौकशी दरम्यान एक नवा व्हिडिओ समोर आलाय। बस अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मोटरसायकल स्वाराच्या अपघाताच्या काही वेळापूर्वीचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओत बी शिवशंकर या 22 वर्षीय मोटरसायकल स्वाराच्या हालचाली संशयास्पद वाटतायत। अतिशय बेदरकारपणे वाहन चालवत या तरुणानं आपली मोटरसायकल रस्त्यावर नेली। यावेळी एकदा त्याचा तोलही गेला। कदाचित तो मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत होता असं प्रथमदर्शनी दिसतंय। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर पहाटे 3:30च्या सुमारास उल्लिंदकोंडा परिसरात हा अपघात झाला। हैदराबादहून बंगळुरूकडे जाणाऱ्या व्ही कावेरी ट्रॅव्हल्स या बसमध्ये 46 प्रवासी होते। धडक बसल्यानंतर शिवशंकरची मोटरसायकल या बस खाली अडकून सुमारे 200 मीटरपर्यंत ओढली गेली। मोटरसायकलच्या इंधन गळतीमुळे आणि घर्षणाने उडालेल्या ठिणग्यांमुळे बस तात्काळ पेटली। झोपेत असलेले 19 प्रवासी बसमध्येच अडकले, तर उरलेल्या 27 जणांनी काचा फोडून बाहेर उड्या मारत आपले प्राण वाचवले। या अपघाताप्रकरणी बसच्या 2 चालकांवर निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। पण नवीन आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे मोटरसायकल स्वार मद्यधुंद अवस्थेत असल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय। त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। नव्यानं समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये शिवशंकर आपल्या मोटरसायकलवर एका सोबत्यासह पहाटे 2:23 पेट्रोल पंपावर पोहोचताना दिसतोय। तिथे कोणताही पंप अटेंडंट नसल्यामुळे मागे बसलेली व्यक्ती पंप कर्मचाऱ्याला शोधण्यासाठी जाते, पण शिवशंकर मात्र पंपाभोवतीच फिरताना दिसतोय। मग रागानं तो ओरडतो आणि नंतर बाईक साईड स्टँडवरच वळवून तिथून निघून जातो। थोडं अंतर जाताच बाईक चालवताना त्याला तोल सांभाळण्यात अडचण येत असल्याचं फुटेजमध्ये दिसतंय। सध्या शिवशंकरच्या मागे असलेली व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आहे। अपघाताचा घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी आणि खरंच शिवशंकर मद्यधुंद अवस्थेत होता का याची खातरजमा करण्यासाठी त्या व्यक्तीची चौकशी सुरू आहे। तसंच शिवशंकरचे विसेरा नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले असून त्यात मद्याचे अंश सापडल्यास चौकशीची दिशा बदलू शकते। दरम्यान या अपघाताबाबत आणखी एक खुलासा झालाय। अपघाताच्या वेळी बसमध्ये 234 स्मार्टफोन्सचा मालवाहू संच होता। या स्मार्टफोन्सची किंमत सुमारे 46 लाख रुपये होती। हे फोन बंगळुरूतील एका ई-कॉमर्स कंपनीकडे पोहोचवायचे होते। बसला आग लागताच त्या स्मार्टफोन्सच्या साठ्याचा स्फोट झाला। फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते या फोनच्या बॅटऱ्यांचा स्फोट झाल्यानं आगीची तीव्रता अधिकच वाढली आणि संपूर्ण बस काही क्षणात जळून खाक झाली। स्मार्टफोन्सच्या बॅटऱ्यांशिवाय बसच्या एसी सिस्टीममधील इलेक्ट्रिक बॅटऱ्याही फुटल्यानं ही आग अधिकच भडकली। आगीची तीव्रता इतकी होती की बसच्या तळाला असलेल्या ॲल्युमिनियमचे पत्रेही वितळले। एरवी अशा बसच्या तळाला लोखंडी पत्रे बसवले जातात, पण वेग वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी बसच्या बांधकामात लोखंडाऐवजी हलक्या वजनाचं ॲल्युमिनियम वापरल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे अपघाताचं एकच कारण नसून अनेक कारणांमुळे हा अपघात घडल्याची बाब स्पष्ट होते। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।